पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी वातावरण निर्मिती तसेच स्थानिक वनऔषधी व विविध उपयुक्त वृक्षांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या पुढाकारानं बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता आरोग्य पथक राजूर नंबर 2 येथे वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। या उपक्रमाअंतर्गत डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं आरोग्य पथकाच्या परिसरासाठी 100हून अधिक विविध वनौषधी फळझाडे व फुलझाडांची रोपं उपलब्ध करून देण्यात आली। यासाठी वनविभाग, जुन्नर, आंबेगाव कृषी तज्ञ डॉक्टर संतोष सहाने व नंदकिशोर खेडकर यांनी देखील सहकार्य केलं। आरोग्य मंदिराच्या परिसरात हरित व आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याबरोबरच स्थानिक पातळीवर वृक्षांचं संगोपन आणि संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली। तसेच लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची नियमित देखभाल, पाणी देणं, त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी देखील उपस्थितांनी स्वीकारली। यावेळी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, संचालक आदिनाथ चव्हाण, शिरीष डुमरे, गणेश मेहर, समन्वयक श्रावण घोगरे, सुजल बिडवई, राजूर आरोग्य पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जोगदंड, राजूर नंबर 1 उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजया गावित, खानगाव आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजीवनी गौतम, चावंड उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आयेशा मनियार, खडकुंबे उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी गणेश मोठे यांसह उपसरपंच शांताराम मुंडे, पोलीस पाटील रामदास मुंडे, संगीता पठारे, फार्मासिस्ट भूषण चिखले, आरोग्य सेविका रंजना कदम, गणेश भोईर, मंगल नाडेकर, रेखा उतळे, स्वाती कुमकर, हौसा लांडे, यमुना मुंडे, कानू मुंडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। एक झाड लावूया, एक झाड जगवूया या संदेशातून पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला। वृक्ष लागवडीसोबतच लावलेले प्रत्येक झाड जगवणं हीच खरी पर्यावरण सेवा असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीवर विविध उपक्रम सातत्यानं राबवण्यात येत असून या वृक्षारोपण व संवर्धन उपक्रमामुळे आरोग्य पथकांच्या परिसरात अधिक हिरवाई निर्माण होण्यास मदत होणार आहे। वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम आयोजित करताना आरोग्य अधिकारी आणि जे कर्मचारी यांनी हा डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष आणि अध्यक्ष बिडवई साहेब आणि संचालक मंडळ तसेच आरोग्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि बंधू भगिनींनो, हा जो उपक्रम केलेला आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर आपल्या जीवनात जल, जंगल, जमीन, जनावर आणि जनता ह्या 5 गोष्टी अत्यंत आपल्या जीवनात महत्त्वाच्या आहेत। एकमेकावर ह्या पूरक आहेत आणि एकमेकावर अवलंबून नाहीत। जर जंगल असेल तर पाऊस पडेल म्हणजे जल येईल, आणि जल असेल तर आपण जनता राहणार आहे, पण जनता कशावर राहणार आहे? जनावर असतील तर। आणि हे एकमेकावर पूरक आहे आणि म्हणून जर आपण झाडं लावली तर आपलं बिडवई सरांनी सांगितल्याप्रमाणे आपलं आरोग्य, ऑक्सिजनची आपल्याला जी गरज आहे ती, आणि पाऊस पडण्याचं प्रमाण, म्हणजे निसर्गाचं आपण आज जे पाहतोय अनियमित निसर्ग झालाय, याला सर्वात महत्त्वाचं कारण पूर्वीच्या काळी आपल्याकडे जंगलं होती, जंगलतोड प्रामुख्याने होत नव्हती, आणि जी आता जी आयुर्वेदिक जी झाडं दिली सरांनी आपल्याला या संस्थेने, की ही आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे। मग आपलं हृदयविकार असेल, परत शुगर असेल, म्हणजे डायबिटीज, अनेक जे आजार आहेत, फार कॅन्सरवर सुद्धा पूर्वीच्या लोकांना कोणताच आजार होत नव्हता। त्याचं कारण सर काय माहिती का? आणि अजूनही बघा तुम्ही ग्रामीण भागातल्या लोकांना आजार कमी, खर्चटलं तरी साधा तणतणीचा पाला घ्यायचा, चोळायचा, ते जखम बरी होते। परंतु आज काय झाले, दवाखाने याच्यामुळं आयुर्वेदिककडे दुर्लक्ष कमी झाले, आणि तुम्ही जो हा उपक्रम जो राबवला, जो आयुर्वेदिक याचा, याच्यामुळे मी सर्वप्रथम तुमच्या संस्थेला धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे हा उपक्रम राबवत असताना जे आरोग्य अधिकारी असतील, जे कर्मचारी असतील, यांनी त्याच्यात सहभाग घेतला, तुम्हाला बोलवलं आणि आम्हालाही बोलून हा उपक्रम राबवला। मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुमचे डिसेंट फाउंडेशन असेल, आरोग्य अधिकारी असतील, कर्मचारी, या सर्वांचं आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। आणि आपण जे कार्य करताय याला पुढील काळात शुभेच्छा देतो। आणि सर्वात महत्त्वाचं ग्रामस्थांच्या माहितीसाठी सांगतो की आपले जे डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आपले हे सर, या सर बिडवई सरांनी आपल्याकडे आरोग्याविषयी, मग ते रक्त शिबिर असेल,
आरोग्याच्या ज्या अनेक सुविधा असतील, ज्या आपल्या वृद्धांना आपण सरांच्या माध्यमातून काठ्या दिल्या होत्या अनेक, परंतु योगा शिबिरं जी घेतली, सगळ्या कार्यक्रमात बिडवे सरांचं आपल्याला सहकार्य असते. आणि सर यापुढे आपण जरी गोसावी सर गेले असतील तरी आता हे जोगदन सर आलेले ते पण कामाला आणि शिष्टता सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला तुम्ही असंच सहकार्य करा आणि इथून पुढे आपण अतिशय असेच चांगले कार्यक्रम घेऊ आणि तुमच्या वतीने सर्वांची भरभराट होईल आणि तुमच्या संस्थेला मी शुभेच्छा देतो. मनापासून सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. उपलब्ध करून दिली त्याबद्दल डिसेंट फाउंडेशन असतील त्यांचे सर्व संस्थापक संचालक यांचं प्रथमतः मी हार्दिक असं मनपूर्वक आभार मानतो. आणि या आजच्या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपण या वृक्षारोपणाबरोबरच आपण वृक्ष संवर्धन करण्यासाठी एक चांगला प्रतिसाद आपण देत आहे, त्याबद्दल आपले देखील हार्दिक आभार. सर्व उपकेंद्रांचे वैद्यकीय अधिकारी आणि सर्वच उपस्थितांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. खरं तर डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम राबवत आहोत. म्हणजे शैक्षणिक असेल, कृषीविषयक असेल, आरोग्यविषयक असेल, सामाजिक असेल किंवा पर्यावरण विषयक असेल, असे विविध प्रकारचे उपक्रम आपण डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत असतो. आणि हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवत असताना खरं तर शिरोलीचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा सावरगावचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुद्धा आपण विविध प्रकारची झाडं त्या ठिकाणी वृक्षारोपणासाठी दिलेली आहे. शिरोली या ठिकाणी तर त्यांचा परिसर खूप मोठा असल्या कारणाने जवळपास 100पेक्षा जास्त वृक्ष, विविध प्रकारचे मग फळझाडं असतील, फुलझाडं असतील, विविध प्रकारचे वनौषधी झाडं असतील, या प्रकारचे वृक्ष आपण त्या ठिकाणी वृक्षारोपणासाठी दिलेले आहेत. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावला सुद्धा दिलेले आहे. त्याचप्रमाणे आज या 5 उपकेंद्रांच्या साठी सुद्धा आपण या ठिकाणी विविध प्रकारचे जवळपास 100पेक्षा जास्त वृक्ष या ठिकाणी आणलेले आहे. खरं तर पर्यावरण जपणं ही आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी सांभाळत असताना आपण पाहिलंय काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस कोरोना आला होता त्यावेळेस ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे आपल्यासाठी आणि ऑक्सिजनची गरज किती असते. आणि ही झाडं हे पर्यावरण आपल्याला ऑक्सिजन देण्याचं काम करतंय आणि म्हणून या पर्यावरणाला आपण जपलं पाहिजे, झाडं लावली पाहिजेत. झाडांचं महत्त्व आता हे मी वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. झाड सावली देतंय, ऑक्सिजन देतंय, फळं देतंय, फुलं देतंय, अनेक प्रकारच्या गोष्टी या झाडांपासून, पर्यावरणापासून, निसर्गापासून आपल्याला मिळत आहेत. म्हणून निसर्ग जपण्याचं काम आपण डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून करतोय. आपणही सगळे त्यामध्ये योगदान देत आहेत. निश्चितपणे आज आपण डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून ही जी झाडं दिलेली आहेत, ही झाडं वृक्षारोपण करण्याचं, त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपण निश्चितपणे पार पाडाल. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण ही सर्वजण जबाबदारी पार पाडूया असा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो. मी शपथ घेतो की मी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी सदैव प्रयत्न करेन. मी दरवर्षी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन व संवर्धन करेन. पाणी, वीज आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य व काटकसरीने वापर करेल. प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळेल आणि माझा परिसर स्वच्छ ठेवेल. लावलेल्या झाडांचे संरक्षण करेल. तसेच इतरांनाही वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी प्रेरित करेल. पक्षी, प्राणी आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करेल. ही शपथ मी मनापासून घेत आहे आणि ती प्रामाणिकपणे पाळण्याचा संकल्प करीत आहे. जय वृक्ष, जय पर्यावरण. हातखाली. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, राजूर नंबर 2.
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.